ओके, माझा आवाज येतो आहे का? येस गाईज. हॅलो, आवाज येतो आहे? हॅलो. 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 ओके, येतो आहे ना? ओके. 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 So let's resume, okay? Let's resume it back. So चला काही कन्सेप्ट अजून आता क्लिअर करून घेऊया. तर आता आपल्याला हे ॲनिमेशनचा पार्ट इम्प्लिमेंट करायचा आहे. तर जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की आपल्याकडे दोन टाईपचे ॲनिमेशन असतात, स्टेट ॲनिमेशन आणि स्टेटलेस. स्टेट ॲनिमेशन म्हणजे काय की सपोज जसं मी इथे माऊस जर मूव केला आहे कुठे, ओके, बघा जेव्हा मी माऊस मूव करतो आहे ना तेव्हा काहीतरी ॲक्शन परफॉर्म होती बघा, राईट. सो जेव्हा मी माऊस मूव करेल तेव्हा काहीतरी ॲक्शन परफॉर्म होती. ही जी ॲक्शन परफॉर्म होती ना माऊस मूव केल्यानंतर आणि त्यानंतर तो व्ह्यू आपल्याला दिसतो आहे, त्याला म्हणतात स्टेट ॲनिमेशन. स्टेटलेस ॲनिमेशन म्हणजे काय की सपोज एक असं ॲनिमेशन, सपोज पेज लोड झाल्याबरोबर लगेच रन झालं पाहिजे, म्हणजे ज्याला माऊस ओव्हर वगैरे या इव्हेंट नाही लागते, ज्या ओपनली असतात त्यांना बेसिकली स्टेट ॲनिमेशन्स, स्टेटलेस ॲनिमेशन म्हणतात. आता स्टेट ॲनिमेशनमध्ये ट्रान्झिशन नावाची प्रॉपर्टी यूज होते, ओके, विच इज व्हेरी व्हेरी कॉमनली यूज. तर चला आपण ह्या प्रॉपर्टीचा यूज करूया. ओके, सो इथे मी म्हणेल की ट्रान्झिशन, बघा आता ही असते स्टेट, म्हणजे काय की जर होवर झालं तर ब्लॅक कलर होणार आहे आणि इथे कलर हा व्हाईट होणार आहे, बॅकग्राऊंड कलर ब्लॅक, हा व्हाईट. तर आपण विचारतो की ट्रान्झिशनमध्ये म्हणजे ॲनिमेशनसाठी कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आपल्याला हव्या आहे. तर इथे जर मी म्हटलो की मला ट्रान्झिशनला बॅकग्राऊंड कलर प्रॉपर्टी हवी, कोणती प्रॉपर्टी हवी आहे? बॅकग्राऊंड कलर. ओके, लेट मी स्नूज दिस. तर मला ॲनिमेशनमध्ये बॅकग्राऊंड कलर प्रॉपर्टी हवी आहे. तर काय होणार आहे बघा, जेव्हा मी सेव्ह करेल बघा, हे जे ॲनिमेशन असतं ना याला आपल्याला ड्युरेशन पण द्यावं लागतं की लाईक किती वेळेसाठी हे रन होणार आहे. तर याला बेसिकली ट्रान्झिशन ड्युरेशन म्हणतात. ओके, इथे मी म्हणेल की हा 1 सेकंडसाठी ॲनिमेट झाला पाहिजे. म्हणजे काय होणार आहे, बॅकग्राऊंड कलर बाय डिफॉल्ट आत्ता करंटली या एल आयला बॅकग्राऊंड कलर नाही, तर आपण त्याला व्हाईट कन्सिडर करूया आत्ता. किंवा मी असं म्हणेल की याला बॅकग्राऊंड कलर व्हाईट हवा आहे, तर मी असं म्हणेल की बॅकग्राऊंड कलर जो व्हाईट आहे होवर केल्यानंतर तो ब्लॅक होणार आहे आणि हा पूर्ण कलर ट्रान्सफॉर्म म्हणजे चेंज होण्यामध्ये 1 सेकंड लागेल. तर बघा आता जेव्हा आपण यावरती जेव्हा मी माऊस होवर करेल बघा, याला ॲक्च्युअल कलर चेंज होण्यासाठी 1 सेकंड लागला आणि बघा परत तो कलर जाण्यासाठी पण त्याला 1 सेकंड लागला. ओके, बट तुम्ही जर बघितलं हा व्हाईट खूप सडनली चेंज होतो आहे बघा, खूप सडनली चेंज होतो आहे व्हाईट. तर आता मला काय करायचं आहे, मी म्हणेल की ओके बॅकग्राऊंड कलरला तर आपण प्रॉपर्टी दिली आहे, ओके, इथे ॲनिमेशन, मला सेम लॉजिक व्हाईटसाठी पण हवं आहे. तर कोमा देऊन तुम्ही कलर प्रॉपर्टी द्या फक्त, म्हणजे जेव्हा मी होवर करेल तेव्हा या 2 प्रॉपर्टीज रन होतील आणि इथे 1 सेकंडच्या ड्युरेशन ती रन होईल. थोडं फास्ट हवा असेल तर मी 0.5 म्हणेन,
0.5 म्हणजे 0.5 सेकंद, हाफ सेकंड. तर आता काय होणार आहे बघा, जेव्हा मी माऊस होवर करेल ना, एकदम स्मूथ ॲनिमेशन होतं. दिसतंय का तुम्हाला ते स्मूथली? येस गाईज, येस सर. राईट. येस सर. तर हे जे ॲनिमेशन आहे हे स्मूथली, खूप स्मूथली ॲनिमेशन होतं, खूप म्हणजे खूप स्मूथली. आता सपोज मला अजून एक ॲनिमेशन हवं आहे. जेव्हा मी याच्यावरती माऊस नेला, मला असा झूम हवा इफेक्ट, झूम, थोडं झूम झालं पाहिजे. तर यासाठी काय करू शकतो आपण, इथे एक प्रॉपर्टी असते ज्याला म्हणतात ट्रान्सफॉर्म. ट्रान्सफॉर्म म्हणजे काय, एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये नेणे. जर ट्रान्सफॉर्ममध्ये मला झूम हवा असेल, काय हवं आहे ट्रान्सफॉर्ममध्ये, झूम. तर यासाठी आपण ट्रान्सफॉर्म स्केल नावाची व्हॅल्यू यूज करतो. स्केल काय यूज करतो, स्केल. या स्केलमध्ये बाय डिफॉल्ट स्केल झुमिंगची असते 1, म्हणजे तुम्हाला इथे काहीच फरक जाणवणार नाही. बघा मी जेव्हा माऊस आहे वरती, करंटली काही फरक नाही जाणवत आहे. बट आता एक मॅजिक बघूया. मी ते म्हणेल ओके लेट्स डू वन थिंग, स्केल 1.5 हवा आहे मला. किती हवा आहे, 1.5. म्हणजे जर हा 1 सेंटीमीटर असेल तर होर केल्यानंतर तो त्याच्या 1.5 पट मोठा झाला पाहिजे. 1.5 पट मोठा म्हणजे 1 सेंटीमीटर प्लस हाफ सेंटीमीटर, 1.5 सेंटीमीटर म्हणजे 1.5 पट असलेल्या व्हॅल्यूच्या 1.5 पट एक्स्ट्रा. ओके, 1.5 एक्स्ट्रा. तर इथे बघा तो झूम इन होईल. आता दिसतोय का, बघा ज्यावरती मी माऊस नेईल तो झूम होतोय. पण मला असं नको आहे, मला कसं हवं आहे, जेव्हा मी माऊस त्यावर नेईल ना तेव्हा मला तो झूम हवा आहे. मग त्यासाठी आपण काय करणार, म्हणजे ॲनिमेशन मला हवं आहे. तर मी इथे म्हणेल की बाय डिफॉल्ट स्केलिंग 1च ठेवूया, पण जेव्हा मी माऊस होवर करेल तेव्हा ती स्केलिंग 1 to 1.5 गेली पाहिजे 0.5 सेकंडमध्येच. सो त्यासाठी आपण ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी पण रजिस्टर करूया. हां, तुम्हाला जर काही 3साठी वेगवेगळ्या सेकंड हवे असतील तर तुम्ही कोमा द्या. सपोज कलर 1 सेकंडमध्ये, ड्युरेशन 0.5 सेकंडमध्ये हवी मला, तर तुम्ही असे ड्युरेशन्स देऊ शकताय. देर इज नो प्रॉब्लेम विथ दॅट. ओके, इट वर्क्स व्हेरी व्हेरी वेल. बट मला सर्वांसाठी सेम ॲनिमेशन इफेक्ट हवा आहे. का बरं, कारण ॲनिमेशन त्याने स्मूथ दिसतं. अँड सी द मॅजिक. बघा येतोय तो झूमचा इफेक्ट. येस गाईज, येस सर. राईट. सो बेसिकली हा जो Yes, sir. झूमचा इफेक्ट तुम्हाला दिसतोय ना, हे ते ॲनिमेशन आहे. आणि हे तुम्ही खूप ठिकाणी बघितलेलं असेल, खूप ठिकाणी. आता हा मी खूपच हेवी केला आहे 1.5, याला आपण 1.1 करूया. तर तो एक इनफ यू आय देईल आपल्याला. बघा, आणि मला अजून एक गोष्ट चेंज करायची, ती म्हणजे जी बॉर्डर आहे ना, तर बॉर्डरचा कलर मला व्हाईट करायचा आहे, किंवा बॉर्डरचा कलर पण थोडा वेगळा घेऊया. बॉर्डरचा कलर मी असं म्हणेल की एक येस या टाईपमध्ये कलर घेऊया. ओके, आणि मी म्हणेल की ओके मला बॉर्डरचा कलर पण याच्यासोबत चेंज झाला पाहिजे. बघा एकाच वेळेस तुम्ही किती ॲनिमेशन्स देऊ शकताय. सो याने काय होतं आहे बघा, दिसते का तुम्हाला ती बॉर्डरचा कलर चेंज झालेला. येस, झूम करू मी थोडं इथे. बघा आता दिसतोय त्याचा कलर चेंज झालेला, राईट. तर तो एक्झॅक्टली 1 सेकंडमध्ये चेंज होतो, एक्झॅक्टली 1. आता मला असं जर नको आहे, आपल्याला समज झूम नको होतं, मला काय हवं होतं की तो असा राईट साईडला मूव्ह झाला पाहिजे थोडासा. म्हणजे जेव्हा मी माऊस होवर करेल ना, असा राईट साईडला थोडा मूव्ह झाला पाहिजे. ओके, सो इट्स मेक अ राईट साईड इफेक्ट. तर बेसिकली ट्रान्सफॉर्ममध्ये जसं झुमिंग असतं तसंच मुवमेंट पण असतं. मग ट्रान्सफॉर्मच प्रॉपर्टी यूज करतो आपण. पण मी इथे मध्ये ट्रान्सफॉर्म, ओके, मी इथे मध्ये ट्रान्सफॉर्म अँड जस्ट आय विल से दॅट ट्रान्सफॉर्म वी विल यूज अ प्रॉपर्टी कॉल्ड ॲज ट्रान्सलेट. आता ट्रान्सलेट म्हणजे काय, ट्रान्सलेटचा अर्थ होतो मूव्ह करणे. ओके, तर बघा जी आडवी लाईन असते ना तिला एक्स ॲक्सिस म्हणतात, आणि जी उभी असते ना वाय ॲक्सिस. जर मला लेफ्ट टू राईट जर मुवमेंट करायची तर यासाठी आपण एक्स ॲक्सिस यूज करतो. जर टॉप टू बॉटम मुवमेंट करायची तर त्यासाठी आपण वाय ॲक्सिस यूज करणार. ओके, त्यासाठी काय करणार, वाय ॲक्सिस यूज करणार. ओके, जस्ट अ मिनिट.
ओके, प्लीज माईक म्यूट ठेवा, माझी रिक्वेस्ट आहे. रेकॉर्डिंगमध्ये ते ऐकलं जाईल. ओके, सो येस. सो इथे आपण आपल्या कोडमध्ये इथे बघा, मी स्केलिंग एक्स ॲक्सिस, आता मी म्हणेल की मला राईट साईडला मूव्ह करायचं. राईट साईडला मूव्ह म्हणजे पॉझिटिव्ह साईज, तर मी म्हणेल की 10 पिक्सल मूव्ह हो. ओके, पण बाय डिफॉल्ट मला 10 पिक्सल नको. असं जर मी केलं, यू विल सी दॅट की सर्व 10 पिक्सल इकडे मूव्ह होत आहे. बघा, दिसतंय का ते मूव्ह झालेले 10 पिक्सल, सगळे मूव्ह झाले बघा 10 पिक्सल. मला सर्व नको आहे. मला काय हवं आहे की बाय डिफॉल्ट हे आहे तिथेच हवे, बट जेव्हा मी माऊस होवर करेन तेव्हा मला ते 10 पिक्सल हवे. जेव्हा मी माऊस मूव्ह करेल तेव्हा किती हवे? 10 पिक्सल. सो आता जर मी याला माऊस होवर केला, बघा तो एकच मूव्ह होतो आहे. झूम करूया थोडंसं, दिसतंय का ते मुवमेंट? येस, हे खूप प्लेन मुवमेंट येते. आता तो बॅकग्राऊंडला काय झालं आहे इथे ना, आपण जो लिस्ट होता त्याला बॅकग्राऊंडला व्हाईट कलर दिला आहे. मी तो रिमूव्ह करून टाकेन. सो तुम्हाला खूप छान ग्लिम्स दिसेल. आता बघा, आता सपोज मला कलर चेंज नव्हता करायचा, मला व्हाईटच कलर ठेवायचा आहे, तर आपण तसंच ठेवूया. पण तुम्हाला तो जो मुवमेंटचा इफेक्ट आहे बघा, तो किती छान दिसेल. आता सी, राईट. सो जेव्हा तुम्ही ॲनिमेशन यूज करा, आता मला हे जर लेफ्ट साईडला मूव्ह करायचं असतं तर मी मायनसमध्ये दिलं असतं, एकदम -10, तर तो ॲटोमॅटिक लेफ्ट साईडला मूव्ह होईल. बघा, ओके, हे लक्षात येत आहे का? येस गाईज. सो बेसिकली ॲनिमेशन हे खूप डिफिकल्ट नाही आहे. तुम्हाला फक्त एक पॉईंट लक्षात ठेवायचं आहे की जर मी या LI मला LIला ॲनिमेशन हवं आहे आणि मी त्याच्या होवरवरती काही इफेक्ट ॲड करतो आहे LIच्या, तर तुम्हाला त्या LIमध्येच त्या प्रॉपर्टीज मेन्शन करावं लागतात. ओके, सो ट्रान्सफॉर्म मी जे आता तुमच्या माइंडमध्ये असेल की इथे तर आपण काही मुवमेंट करत नाही. कधी कधी इश्यूज येतात ॲनिमेशनमध्ये की इथे तुम्ही ट्रान्सलेट एक्स वापरताय 10 पिक्सल, इथे व्हॅल्यूच नाही. तर माझं असं सजेशन असतं की जेव्हा तुम्ही डिझाईन बनवतात तेव्हा डिफॉल्ट व्हॅल्यू पण सेट करत चला, सो दॅट ते ॲनिमेशन खूप स्मूथ रन होतील. ओके, दे विल रन व्हेरी स्मूथली, अँड दॅट इज वॉट माय कन्सर्न टू यू ऑल विल बी. हा पार्ट समजला इथपर्यंत? येस सर. चला, आता हेच लॉजिक मला कुठे हवं आहे माहिती आहे का? जेव्हा आपण या बटनवरती माऊस नेणार ना सपोज, तर मला हे थोडेसे असे वरती हवे, म्हणजे ॲटोमॅटिक वरती मूव्ह झाले पाहिजे. जसं आता हे लेफ्ट आणि राईट साईडला मूव्ह होत आहे, मला हे असंच माऊस होवर केल्यावर वरती मूव्ह झाले पाहिजे, म्हणजे थोडेसे वरती, जास्त नाही, एकदम थोडेसे स्लाइडली वरती. चला आपण हे पण इम्प्लिमेंट करूया. ओके, सो लेट्स इम्प्लिमेंट इट. सो व्हॉट आय विल डू नाव, आय विल जस्ट से दॅट, बट त्याआधी आपण एक पॉईंट कवर करूया. जेव्हा मी या LIवरती माऊस होवर करेल, म्हणजे या बॉक्सवरती, तेव्हा मला हा LI टॅग दिसला पाहिजे. दॅट इज वॉट माय कन्सर्न इज. तर आपण कसं करणार आहे ते बघा, लक्षात घ्या आता ही गोष्ट. सो इथे मी थोडासा कन्सेप्ट वेगळा यूज करेल आता. ओके, आता बघा मी कन्सेप्ट काय यूज करतो आहे, तर बाय डिफॉल्ट मी म्हणेल की ही जी लिस्ट आहे ही मला डिस्प्ले नन हवी. तर बाय डिफॉल्ट ही गायब होऊन जाईल. ओके, बट आता मला ती कशी हवी बघा. या पर्टिक्युलर लिस्टचा जो पॅरेंट आहे बघा, ह्या लिस्टचा पॅरेंट कोण आहे बघा, लोकेशन सर्च बॉक्स. तर मी असं म्हणेल की जेव्हा मी लोकेशन सर्च बॉक्सवरती होवर करेल तेव्हा मला याच्या आतमधला जो चाइल्ड आहे, तेव्हा याच्या आतमधला जो चाइल्ड आहे, चाइल्ड कोण आहे, डॉट क्लास डॉट सिटी लिस्ट, याची व्हॅल्यू डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स हवी आहे, बट फ्लेक्सची डिरेक्शन
हां, डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स हवी, दॅट्स इट. ओके, सो बघा आता काय होणार, जेव्हा मी माऊस यावरती होवर करेल, ॲक्च्युली ते एका लाईनमध्ये आले, मला असं नको आहे, एका खाली एक हवे. सो इथे मी असं म्हणेल की फ्लेक्स डिरेक्शन ही कॉलम हवं आहे. ओके, कॉलमने काय होतं, ते एका खाली एक येतील. सी, अँड द लॉजिक इज वर्किंग. जसं मी माऊस बाजूला करेल ते गायब होऊन जाईल, परत ओव्हर करेल परत दिसेल, परत माऊस करेल. आता हे का दिसतंय बघा, मी काय सांगितलं त्याला की मी लोकेशन सर्च बॉक्सवरती होवर करेल. आता लोकेशन सर्च बॉक्स म्हणजे याच्या आतमधला पूर्ण कंटेंट म्हणजे लोकेशन सर्च बॉक्स. आता बाय डिफॉल्ट हे दिसत नाही. ओके, स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते सर्वांना? येस सर. ओके, ग्रेट. सो इथे आता बाय डिफॉल्ट बघा, ही जी इनपुट बॉक्स आहे याची हाईट म्हणजे लोकेशन सर्च हाईट असं असतं ते. तर मी याच्यावरती जो माऊस नेला इनपुटवर, तो ऑटोमॅटिक ते ॲक्च्युअली त्याच्या पॅरेंटवर माऊस देतो आहे. आणि इथं आपण एक लॉजिक सांगितलं आहे. लॉजिक काय आहे की जेव्हा आपण पॅरेंटवरती होवर करणार तेव्हा त्याच्या आतमधला चाइल्ड डिस्प्ले ॲज अ नन होता तो डिस्प्ले फ्लेक्स होईल आणि त्याची फ्लेक्स डिरेक्शन कॉलम असेल. हे असं नको आहे, ते तुम्ही असं पण देऊ शकता इथे, सो दॅट फक्त तुम्हाला इथे डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स द्यायचं राहील. अँड यू विल सी इट वर्क्स. बघा, एकदम प्रॉपर पद्धतीने तो वर्क होतो आहे विदाउट एनी एफर्ट्स. इट जस्ट लुक्स व्हेरी व्हेरी बेटर. ओके, आता सेम कन्सेप्ट मला इथे या लॉग इन बटन लावायचं. जेव्हा मी लॉग इन बटन होवर करेल तेव्हा मला तो थोडंसं वरती गेला पाहिजे. सो वी कॅन डू दॅट वन. इट्स व्हेरी सिम्पल. तर आपण इथे थोडंसं चेक करूया की त्या बटनला आपण काय नेम दिलेलं आहे. तर इथे वरती आपण बघा BTN नावाचा क्लास घेतलेला आहे. तर आपल्या CSSमध्ये आपण BTN नावाचा क्लास शोधूया. सी इथे आता मी सिम्पल म्हणेल की .BTN जर होवर झालं तर मला वरती मूव्ह करायचं आहे. सो आय विल जस्ट से ट्रान्सफॉर्म आणि यातली मी ट्रान्सलेट वाय यूज करेल. वाय का बरं? कारण मला वरती मूव्ह करायचं आहे. सो आय विल जस्ट से ट्रान्सलेट वाय टू 10 पिक्सल. बघा 10 पिक्सल जर म्हटलं तो ॲटोमॅटिक खाली येणार आहे कारण पॉझिटिव्ह साईन आहे. तर बघा आता मॅजिक का बघा, एक थोडंसं खाली येतं आहे, दिसतंय का? बट खूप फास्ट होतं आहे. मला याला ॲनिमेशन हवं आहे. तर मी काय म्हणेल, मी होवर कशावर केलं होतं? बटनवर. मग इथे मी म्हणेल ट्रान्झिशन प्रॉपर्टी आणि कोणत्या प्रॉपर्टीला ॲनिमेशन हवं आहे? ट्रान्सफॉर्म. त्याचबरोबर मी म्हणेल ओके याची ड्युरेशन किती द्यायची? तर मी म्हणेल 0.5 सेकंड सफिशियंट आहे. नाव यू विल सी दॅट की जेव्हा मी याच्यावरती माऊस नेईल, ओके सी इट मेक्स दॅट ॲनिमेशन. बट मला वरती न्यायचं आहे, खाली नाही. सो इथे आपण -10 पिक्सल करूया म्हणजे जेणेकरून तो वरती जाईल. आणि मला इथे कर्सर पण ॲड करायचं आहे. सो आय विल जस्ट से कर्सर ॲज पॉइंटर. सो असा पॉईंट येईल तिथे. सो जर मी होवर केलं बघा, मी याला थोडं झूम करेल. सी दिसतंय का ॲनिमेशन्स? येस सर. इट ॲक्च्युली लुक्स परफेक्ट. आता 10 पिक्सल तर एवढं चांगलं दिसतं. 5 देऊया सो दॅट एक लाईट इफेक्ट येईल त्याला फक्त. सी, आणि वेबसाईटमध्ये छोटे छोटे इफेक्ट खूप इम्पॅक्ट असतात. दे आर व्हेरी व्हेरी इम्पॅक्टफुल. ओके, बिलीव्ह मी, खूप इम्पॅक्टफुल असतात. ओके, सो अजून एक मजेशीर गोष्ट बघूया. ओके, बेसिकली नको ती थोडं विरड होईल, बट एक मजेशीर गोष्ट आपण इथे बघूया. जेव्हा मी इथे माऊस होवर करेल ना तेव्हा मला काय करायचं आहे, हा जो बॉक्स आहे ना याच्या आतमधली इमेज झूम करायची. काय करायचं आपल्याला? आतमधली इमेज काय करायची आहे? झूम. ओके, आता मला कोण सांगेल कसं करता येईल बरं? बघा, मी बॉक्सवर होवर करेल आणि मला त्याची आतली इमेज झूम करायची. कसं करता येईल बरं?
सगळ्यात पहिलं आपल्याला काय करावं लागेल झूम करण्यासाठी? येस, सो इथे आपण काय यूज केलेलं आहे? झूम करायला आपण काय यूज केलं होतं? दिस प्रॉपर्टी. कोणती होती ती प्रॉपर्टी? ट्रान्सफॉर्म, आणि तिची मेथड होती स्केल. ओके, हे क्लिअर आहे का? Yes, sir. येस. मग आता हा जो झूम आहे ना, हा आपल्याला यूज करायचा आहे. चला याला यूज करूया आता. ओके, सो लेट मी जस्ट गो विथ द लॉजिक. ओके, तर इथे मी सर्वात आधी आपण क्लास चेक करूया की कोणत्या क्लासमध्ये हा लॉजिक मला इम्प्लिमेंट करायचं आहे. तर बघा, आपल्याकडे इथे क्विक सर्चमध्ये इमेज आहे. ह्या इमेजला आपल्याला झूम करायचं आहे, पण केव्हा? जेव्हा मी क्विक सर्च आयटमवर होवर करेल. ओके, तर आपल्याला लॉजिक थोडं असं इम्प्लिमेंट करायचं आहे की जेव्हा आपण, बघा मी सर्वात आधी क्विक सर्चला आपण सर्च करूया. बघा, ही क्विक सर्च इमेज आहे आपल्याकडे, आणि या क्विक सर्च इमेजच्या वरती हा क्विक सर्च आयटम आहे. तर मी असं म्हणेल की जेव्हा मी क्विक सर्च आयटमवरती होवर करेल तेव्हा त्याच्या आतमध्ये एक इमेज टॅग आहे, किंवा तुम्ही हा क्लास पण यूज करू शकताय. ओके, त्याच्या आतमध्ये हा एक क्लास आहे. त्याच्या आतमध्ये हा एक क्लास आहे, आणि मला या क्लासमध्ये होवर केल्यावर या क्लासमध्ये एक बदल करायचा आहे. काय? तर ट्रान्सफॉर्म स्केल ही 1.1 झाली पाहिजे. ट्रान्सफॉर्म स्केल काय झाली पाहिजे? 1.1. तर बघा, जेव्हा मी होवर करेल ना, झूमिंग दिसतंय का तुम्हाला? सांगा बरं मला. Yes, sir. राईट. पण ॲक्च्युली काय होतं आहे ती, आता याला थोडं आपण ॲनिमेशन ॲड करूया आधी. सो इथे मी म्हणेल लेट्स डू वन थिंग. इथे बघा, आपण होवर कशावर करतोय? इथे. ओके, पण ॲनिमेशन कशावर होत आहे? क्विक सर्चवरती. तर इथे मी म्हणेल ट्रान्झिशन. काय झालं? ट्रान्झिशन, आणि इथे आपण यूज करणार की मी ट्रान्सफॉर्म नावाची प्रॉपर्टी यूज करणार आहे. सो आय विल जस्ट से ट्रान्झिशन प्रॉपर्टी. तर ॲनिमेशनसाठी आपल्याला कोणती प्रॉपर्टी होते? ट्रान्झिशन आपण येणार. अँड देन आय विल से दॅट हिअर आय विल जस्ट से की या ट्रान्झिशनला आपल्याला ड्युरेशन किती द्यायची? तर मी म्हणेल की 0.5 सेकंड. and now you will see that it actually gives me a proper zoom. But guys, मला सांगा, ही बॉक्सच्या बाहेर जाते का नाही? येस. इज दिस इज अ परफेक्ट वे? No. नो. मग आता यासाठी आपल्याला एक लॉजिक इम्प्लिमेंट करायचं आहे. ओके, आणि हे लॉजिक इम्प्लिमेंट करायचं आहे, तर आता त्यासाठी आपल्याला थोडंसं एक चेंज करावं लागेल. ओके, आता मी जसं सांगतो तसं आपल्याला तो चेंज करावा लागेल. काय चेंज आहे ते समजून घेऊया. ओके, चेंज असा आहे की इथे आपण जो क्लास दिला होता क्विक सर्च इमेज, तर या इमेज टॅगला आपण एका सेक्शनमध्ये बाइंड करूया. आणि त्या सेक्शनला तो क्लास पास करूया. ओके, आता करंटली दिसायला तुम्हाला सारखंच दिसेल, फरक काहीच नाही. बट मला आता थोडासा एक चेंज करायचं आहे. मी चेंज काय करेल बघा, आता इथे मी म्हणेल की या क्विक सर्च आयटमला मी होवर करेल, त्याच्या आतमध्ये सर्च इमेज नावाचा सेक्शन आहे, त्याच्या आतमध्ये IMG नावाचा टॅग आहे, आणि तो स्केल झाला पाहिजे. आणि ही जी ॲनिमेशन आहे ना, मला या IMG टॅगला द्यायचं आहे ॲक्च्युली. तर इथे मी म्हणेल
दॅट इथे मी म्हणेल की क्विक सर्च आयटममध्ये मी हेच कॉपी करेल आणि मी इथे मेन्शन करेल की क्विक सर्च आयटममध्ये आपल्याकडे इमेज आहे, ओके, आणि या दोन्ही प्रॉपर्टी आपण तिकडे मूव्ह करूया. का हे लक्षात घ्या, ज्या प्रॉपर्टीवरती आपण ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे, होवर कुठेही असू द्या, पण ज्या पर्टिक्युलर एलिमेंटला आपल्याला ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे तिथेच आपल्याला होवरच्या ऐवजी जो रिमेनिंग पार्ट आहे तिथे आपल्याला हे द्यावं लागतं. ओके, ट्रान्झिशन. सो आता जर मी याचा यूज केला let's try it one more time. So quick search item, yes, let's refresh it one more time. हां, येस सर. ओके, एकाच ठिकाणी आपण केलेलं आहे ॲक्च्युली. ओके, यामध्ये आपल्याला एक छोटासा चेंज करावा लागेल. हा कोड प्रत्येक ठिकाणी रिप्लेस करावा लागेल. ओके, जिथे आपल्याला हा कोड भेटतो आहे. सो 6 ठिकाणी तो कोड आहे, सर्व ठिकाणी मला तो रिप्लेस करावा लागेल. का? कारण त्याशिवाय ते ॲनिमेशन रन होणार नाही. सो लेट्स से आता बघा, इमेज थोडीशी सरकलेली, थोडी म्हणजे जास्तच सरकली, बट येस, जे लॉजिक आपल्याला हवं आहे ते वर्क होतं आहे. ओके, तर आता इमेजला आपल्याला थोडंसं मॅप करावं लागेल. तर मी म्हणेल की जी पॅरेंटची विड्थ आहे ना तेवढीच विड्थ हवी आहे. सो आय कॅन से इनहेरिट, म्हणजे जी पॅरेंटची विड्थ आहे ती, आणि हाईट पण जी पॅरेंटची आहे ती. सो बघा, पॅरेंटची हाईट आपण किती ठेवलेली होती? नो, लेट्स मेक इट 100%. आय एम सॉरी, नॉट इनहेरिट, 100%. येस, पण अजून पण हा पार्ट असा दिसतोय. आता प्रॉब्लेम कुठे आहे ते समजून घेऊया. जेव्हा आपण त्याला झूम करतो, आता मी हे जे ॲनिमेशन आहे ना, इथे असं न लिहिता, म्हणजे ह्या स्केलिंग इथे न लिहिता मी इथे करतो आहे. ओके, मला तुम्हाला काही पॉईंट दाखवायचे, ते समजून घेऊया आपण. बघा, सगळ्या इमेजेस झूम झालेल्या आहे करंटली, पण मला त्या क्रॉप करायच्या आहे. तर क्रॉप जर करायची असेल ना ती इमेज, तर यासाठी आपल्याला हा जो इमेज आहे बघा, हा त्याचा पॅरेंट आहे. मला काय करायची की या पर्टिक्युलर असं त्याला क्लिअर करायचं आहे की इमेज जेव्हा झूम होईल तेव्हा ती क्रॉप झाली पाहिजे. तर आता ही त्याच्या बाउंड्रीच्या बाहेर जाते. याला टेक्निकल भाषेमध्ये ओव्हरफ्लो म्हणतात. ओके, तर या ओव्हरफ्लोला मला मॅनेज करायचं आहे. तर आपण काय करणार, या इमेजचा जो पॅरेंट आहे ना, त्या पॅरेंटला एक प्रॉपर्टी अप्लाय करतो ज्याला म्हणतात ओव्हरफ्लो. आणि मी म्हणेल की क्रॉप करायचं आहे, त्याला ओव्हरफ्लो हिडन असं आपण म्हणतो. बघा काय होतं, जसं मी सेव्ह करेल ना, तुम्हाला त्या इमेज क्रॉप झालेली दिसेल. ओके, बट नाव सी द मॅजिक हाऊ इट वर्क्स. मी ही स्केलिंग इथून काढेल आणि इथे पास करेल. ओके, सो ती स्केलिंगला मी तिथून काढलं आणि इथे पास केलं. ओके, बघा, इथे ती स्केलिंग होती, काढली आणि इथे पास केली. आता काय होणार आहे, जेव्हा मी होवर करेल ना तेव्हा ती झूम होईल. सी, तुम्ही ते बॉक्सवर कुठेही होवर करा, इमेजवर नाही, बॉक्सवरती सांगतोय मी तुम्हाला. ओके, समजतंय का काय केलं? हे थोडंसं किचकट आहे समजायला, मी परत एकदा एक्सप्लेन करतो. बघा, थोडं डिफिकल्ट वाटेल, बट मी परत एकदा एक्सप्लेन करतो. आपण काय केलं ॲक्च्युली, थोडंसं स्ट्रक्चरमध्ये आपण चेंज केला. काय चेंज केला बरं? तर आपण काय केलं, सर्वात स्टार्टिंगला आपली जी इमेज होती त्या इमेजला एका दुसऱ्या क्लासमध्ये मॅप केलं. का?
सो दॅट हा जो इमेज ज्यावेळेस झूम होईल ना ती क्रॉप झाली पाहिजे. मग तो क्लास आहे ना आपण त्याला पास केला, जो इमेजला क्लास दिलेला होता लास्ट लेक्चरमध्ये. आणि त्यात काय केलं आपण असं लिहिलं की जेव्हा आपण होर करणार आहे तेव्हा क्विक सर्च आयटम इमेजच्या बॉक्समध्ये IMG टॅग आहे, त्याला झूम करायचं आहे आपल्याला. सो आपण इथं झूमचं लॉजिक इम्प्लिमेंट केलं. दिस इज झूम लॉजिक. ओके. पण तो जेव्हा झूम होईल तर झूम झाल्यानंतर मला ॲनिमेशन हवं आहे तर आपण ते पण इम्प्लिमेंट केलं. पण आपल्याला एक सांगायचं आहे की जर तो झूम झाला आणि तो जर आता बघा त्याची बॉक्सची ॲक्च्युली साईज जी आहे ती ते 100 घेतली, बॉक्सची ही साईज आहे. जर तो बॉक्सच्या साईजच्या बाहेर जायला लागला तर ॲटोमॅटिक त्याला क्रॉप कर. तर इथे आपण ओव्हरफ्लो हिडन ठेवलेलं आहे. ओव्हरफ्लो हिडनने काय होतं, जेव्हा आपण याला होवर करू ना तेव्हा तो ॲक्च्युली हिडन होऊन जाईल. बघा जर मी ओव्हरफ्लो हिडन जर रिमूव्ह केलं तर तो असा बाहेर आल्यासारखा वाटतो बघा, जे ॲक्च्युअल आपल्याला नको आहे. म्हणून आपण क्लिअरली सांगितलं की जी विड्थ 100 आणि विड्थ 40% आणि 100% आहे, याच्या बाहेर जर काही कंटेंट आला चाइल्डचा कंटेंट तर ॲटोमॅटिक त्याला क्रॉप कर. ओके. कारण हा IMG टॅग एक चाइल्ड आहे, तो जर झूम झाला तर तो क्रॉप झाला पाहिजे. अँड नाव यू विल सी दॅट इट वर्क्स. समजतंय? येस गाईज. Yes, sir. ओके. हे लेक्चर्स तुम्हाला परत एकदा बघावे लागतील. ओके. त्याचं रिझन असं आहे, जे ॲनिमेशन्स आपण इथे रन केले ना ते तुम्हाला बघावे लागतील आणि एकदा रन करून बघावं लागणार आहे की हे कसं वर्क होतं. ओके. कारण मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे पण तरी पण इश्यूज येऊ शकतात. ओके. कांट से. तर स्टेट ॲनिमेशन समजलं आहे का प्रत्येकाला कसं रन होतं ते? येस. स्टेट ॲनिमेशन समजलं आहे का? येस गाईज. येस, गायत्री इज सेइंग येस. ग्रेट. नाव वी विल सी द नेक्स्ट पॉईंट दॅट इज अ स्टेटलेस ॲनिमेशन. ओके. की हे स्टेटलेस ॲनिमेशन काय असतं ते आपण डिस्कस करणार आहे. ओके. अँड देन वी आर गोइंग टू सी द एक्झाम्पल की स्टेटलेस ॲनिमेशनचे एक्झाम्पल. तर आता मी स्टेटलेस ॲनिमेशनचं आधी एक सेपरेट फाईलमध्ये तुम्हाला पूर्ण शो करेल की हे कसं वर्क होतं. नंतर आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये त्याला इम्प्लांट करूया. ओके. बट त्याआधी आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि मग ब्रेक नंतर आपण हे डिस्कस करूया. सो लेट्स टेक अ ब्रेक. सो लेट्स रिझ्यूम इट अगेन. तर आत्तापर्यंत आपण जे बघितलं, ओके, दिस वॉज समथिंग विच इज अ स्टेट ॲनिमेशन. आता आपल्याला हेच स्टेटलेसमध्ये आता इम्प्लिमेंट करायचं. आता स्टेटलेसचा आधी कन्सेप्ट समजून घेऊया. ओके. आणि यासाठी मी हे समजण्यासाठी आपण एक सेपरेट स्क्रीन दिसेल सर्वांना? Yes, sir. येस. सो एक ॲनिमेशन नावाचं एक HTML ची फाईल क्रिएट करेल आणि मी यामध्ये CSS लिहितो आहे सध्या. ओके. सो डोंट वरी. सो आय विल जस्ट से दॅट आय नीड HTML5 and here I will just say sample, animation. Now try to understand what I need to explain. Okay. Suppose एक बॉक्स आपण क्रिएट केला आहे. ओके. सो एक बॉक्स क्रिएट करूया. एक बॉक्स क्रिएट करूया. आकाश, तुला व्हिडिओज बनवायला लागतोय तर राहू देत मग. तुझे कॅपकट आहे ना? ठीक. सो एक बॉक्स आपण क्रिएट करूया. ओके. लेट मी जस्ट ओपन दिस वन विथ लाईव्ह. अँड नाव जस्ट वी विल मेक इट लेफ्ट अँड राईट. ओके. सो दॅट याचं एक्झिक्युशन तुम्हाला एकदम प्रॉपरली समजेल जे मला एक्सप्रेस करायचं आहे. ग्रेट. सो आय विल जस्ट यूज अ स्टाईल टॅग ओव्हर हिअर. आणि स्टाईल टॅगमध्ये सर्वात आधी आपण तो क्लास ॲड करूया. सो मी म्हणेल विड्थ त्याचा 100 पिक्सल, हाईट याचा 100 पिक्सल.
आणि बॅकग्राऊंड कलर ॲज रेड. सो बघा हा बॉक्स इथे दिसतो आहे. ओके, लेट्स आहे की आपल्याला काय करायचं आता स्टेटलेस ॲनिमेशन आहे. म्हणजे काय, जसं पेज रिफ्रेश होईल ना ते ॲनिमेशन मला रन करायचं आहे. सो हिअर वी कॅन यूज अ प्रॉपर्टी कॉल्ड अ ॲनिमेट. ओके, सो वी कॅन यूज अ प्रॉपर्टी कॉल्ड अ ॲनिमेट. तर इथे आपण ॲनिमेशन नेम नावाची एक प्रॉपर्टी यूज करतो. बघा आता हे स्टेटलेस ॲनिमेशनमध्ये ॲनिमेशनच्या नंतर खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहे. ओके, ज्या आपण यूज करू शकतो. तर वन बाय वन आपण या समजून घेऊया. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी आहे ॲनिमेशनचं नाव. आता मग ॲनिमेशनचं नाव जे असतं ना ते आपल्याला क्रिएट करावं लागतं. आणि हे ॲनिमेशनचं नाव क्रिएट करण्यासाठी आपल्याला ॲनिमेशनचा एक रूल क्रिएट करावा लागतो. रूल म्हणजे जसं फंक्शन असतं तसं. तर इथे जेव्हा आपण फंक्शन लिहितो याला आपण ॲक्च्युली फंक्शन नाही म्हणती, बट इथे आपण याला रूल म्हणतो जो ॲट द रेटने स्टार्ट होतात. आता इथे खूप सारे रूल्स आहे. ओके, CSSमध्ये ज्यापैकी एक रूल जो आहे ना तो ॲनिमेशनचा रूल आहे ज्याला म्हणतात की फ्रेम. ओके, याला म्हणतात की फ्रेम्स. आणि या की फ्रेम्सच्या नंतर तुम्हाला नाव द्यावं लागतं. मग मी म्हणेल की लाईक माय की फ्रेम इज जस्ट आय विल से अ की फ्रेम इज गोइंग टू बी लाईक रोटेट. तुम्ही काही पण नेम देऊ शकता. ओके, त्याला असं काही फिक्स नाही की हेच नेम द्यायचं आहे. यू कॅन जस्ट यूज रोटेट ओव्हर हिअर. ओके, तुम्ही कोणतं पण नेम द्या. मी रोटेट नेम दिला. सो मी म्हणेल माझं ॲनिमेशन रोटेटच्या नावाने. ओके, आता जे ॲनिमेशन असतं ना ते 0 to 100%च्या मध्ये रन होत असतं. ओके, तर याला आपण किती पण पर्सेंटेजला ब्रेक पॉईंट्स क्रिएट करू शकतो आहे. नॉर्मल 2 ब्रेक पॉईंट असतात, 0% आणि 100% असे 2 ब्रेक पॉईंट असतात. पहिला जो ब्रेक पॉईंट आहे ना यामध्ये तुम्हाला मेन्शन करावं लागतं की स्टार्टिंग कुठून होणार आहे. सपोज मला काय करायचं आहे, एक झूम इन इफेक्ट द्यायचा आहे. तर मी म्हणेल ट्रान्सफॉर्म स्केल 1. म्हणजे झूम इन डायरेक्टली बाय डिफॉल्ट 1 असेल, पण मला एंडला तो 1.1 हवा आहे. काय हवा आहे तो एंडला 1.1. बघा मी इथे रिफ्रेश करतो आहे, सध्या तुम्हाला काहीच दिसणार नाही. का? कारण आपण फक्त ॲनिमेशनचं नाव ॲड केलं, पण आपण हे नाही सांगितलं की हे ॲनिमेशन किती वेळेपर्यंत रन झालं पाहिजे. म्हणजे याचा किती ड्युरेशनमध्ये, म्हणजे 0 to 100%चा टायमिंग फ्रेम किती हवी. सो त्याचं आपण ॲनिमेशन ड्युरेशन ॲड करू शकतो आहे. आणि मी म्हणेल की मला 1 सेकंडपर्यंत हे रन झालं पाहिजे. सो नाव इफ आय रिफ्रेश, तुम्ही इथे बघू शकताय. बघा तो स्टार्ट झाला, झूम झाला आणि परत त्याच लोकेशनला आला. दिसतोय का? येस गाईज, बघा मी रिफ्रेश करतो. दिसतंय का ते ॲनिमेशन पेज रिफ्रेश झाल्याबरोबर स्टार्ट होतं आहे. Yes, sir. राईट? येस. आता बघा हा एकदाच रन होतो आहे. ओके, मला काय हवं आहे, हा एकदा रन नको आहे. सो आय जस्ट वॉन्ट टू इन्क्रीमेंट द काउंट ऑफ इट. ओके, तर याला बेसिकली इटरेशन म्हणतात. तर मला जर का याचा काउंट इन्क्रीमेंट करायचा आहे, आय कॅन जस्ट से ॲनिमेशन ओके इटरेशन काउंट. आणि इथे तुम्ही किती पण काउंट देऊ शकताय. सपोज मी म्हटलं की मला 5 वेळेस याला हे ॲनिमेशन रन करायचं आहे 5 वेळेस. जर मी सेव्ह केलं ना बघा हे 5 वेळेस रन होईल. 1st, 2nd, 3rd अँड 4th. सी अँड 5th. हे 5 वेळेस रन झालं आणि स्टॉप झालं. ओके, पण सपोज मला हे पेज लोड झाल्याबरोबर कायमस्वरूपी हवं आहे. तर इथे मी काय करू शकतो आहे, जस्ट आय विल से लेट्स डू वन थिंग. आय विल से दॅट लेट्स डू वन थिंग. आय विल ॲड एन इन्फिनिटी ओव्हर हिअर. इन्फिनिटी म्हणजे हे रनच होत राहील जोपर्यंत पेज बंद नाही करत आपण तोपर्यंत हे कंटिन्यू राहील. आता ओके, तुम्हाला ॲनिमेशनचा फ्लो कसा दिसतोय सांगा बरं. 1 वे का 2 वे. हा ॲनिमेशन 1 वे का 2 वेनी रन होत आहे. 1 वे म्हणजे 0 to 100 आणि परत 100 to 0 होतं आहे का यामध्ये. मी स्लो करेल थोडंसं अजून. सांगा बरं 1 वे होतं आहे का 2 वे रन होतं आहे. सर स्क्रीन विजिबल नहीं है. हां सॉरी. स्क्रीन दिसत नहीं है. ओके, जस्ट अ मिनिट.
आता दिसते का? येस सर. तर आता मला सांगा हे ॲनिमेशन कसं रन होत आहे, 1 वे का 2 वे? 2 वे One म्हणजे way. कसं 0 to 100 आणि पण 100 to 0 स्मूथली गेलं पाहिजे. इथे कसं होतंय बघा बरं, सर 1 वे. 1 वे बरोबर. का बरं? कारण जी डिरेक्शन असते ना ती बाय डिफॉल्ट 1 वे असते. ओके, सो मला जर असं हवं आहे की झूम झाल्यानंतर परत मला त्याची साईज हळूहळू कमी करायची, तर यासाठी आपण ॲनिमेशन फील मोड यूज करू शकतो आहे. ओके, आणि यामध्ये आपण जस्ट अ मिनिट, ॲनिमेशन रेंज, ट्रिगर, डिले, डिरेक्शन, टायमिंग, डिरेक्शन, येस ॲनिमेशन डिरेक्शन. मी इथे म्हणेल की मला डिरेक्शन अल्टरनेटिव्ह हवे. अल्टरनेटिव्ह म्हणजे काय बघा, आता तो स्मूथली परत रिटर्न येईल. सी, जर याला मी 1 सेकंड केलं यू विल सी दॅट की तो स्मूथली आता झूम आणि झूम इन होईल. सी, ओके. याचा जर आपण स्पीड जर वाढवला 0.5 सेकंड केलं तर बघा याचं स्पीड वाढेल. दिसतंय का? येस गाईज, Yes, sir. येस. Yes, पण sir. आपल्याला काय करायचं होतं, झूम इन नव्हतं करायचं, आपल्याला रोटेट करायचं होतं, बरोबर ना? मग इथे मी काय करेल, मी म्हणेल की मला ट्रान्सफॉर्म नको आहे, पण मला काय हवं आहे, सॉरी स्केल नको आहे, पण मला ट्रान्सफॉर्म, आणि इथे आपण रोटेट यूज करूया. आता रोटेटमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहे, यापैकी तुम्ही झेड सिलेक्ट करा. आणि इथे आपण काय करूया, स्टार्टिंगला आपल्याला अँगल द्यावा लागतो. मी म्हणेल स्टार्टिंग 0 डिग्रीने झाली पाहिजे, पण एंड हा पूर्ण रोटेशन झालं पाहिजे. तर इथे मध्ये म्हणेल की रोटेशन हे 360 डिग्री झालं पाहिजे. सो सी इट रोटेट्स. आता मी याला अल्टरनेटिव्ह रिमूव्ह करेल. सो सी आता हा तुम्हाला रोटेट होताना दिसेल. ओके, जस्ट मी ते 1 सेकंड करेल, सो रोटेशन थोडं स्लो होईल. रोटेशन प्रॉपर दिसतंय का तुम्हाला, का अजून स्लो करू? टू सेकंड. तुम्ही जर केअरफुली बघितलं ना, स्टार्टिंग बघा किती फास्ट होते, एंडिंग स्लो होते. दिसतंय का? स्टार्टिंग खूप फास्ट होते, एंडिंग स्लो होते. बट सपोज आपल्याला असं नको आहे, आपल्याला काय हवं आहे की स्टार्टिंग अशी तो रोटेशन असं कॉमन असलं पाहिजे, जसं एक बॉल पळतो तसं मला ते रोटेशन हवं आहे. तर मग काय करू शकतो आपण यासाठी आपण एक सिम्पलचं लॉजिक इम्प्लिमेंट करूया. काय लॉजिक असेल बरं? खूप सिम्पल आहे. यामध्ये आपण ॲनिमेशन टायमिंग फंक्शन नावाचं एक मेथड असते. इथे आपल्याला खूप सारे ऑप्शन भेटतात. यामध्ये एक लिनियर नावाचा ऑप्शन आहे, ज्यामध्ये काय होतं, तो कंटिन्यू फिरेल. बघा आता जसा एक बॉल फिरतो तसा तो फिरेल. मी जर का 1 सेकंड केलं तर बघा रोटेशन कसं फिरतं, एक बॉल फिरल्यासारखं रोटेशन येतं आहे. अजून जोरात बॉल जर फिरवायचा असेल तर 0.5 म्हणेल मी, हा स्क्वेअर अजून जोरात फिरतो आहे. ओके, सी नाव सी द मॅजिक. मी इथे गुगलवरती फुटबॉल असं सर्च करेल. ओके, अँड आय विल क्लिक ऑन इमेज, आणि इथे मी म्हणेल PNG. इथे बघा फुटबॉलच्या खूप सारे इमेजेस दिसतील तुम्हाला, त्यापैकी मी एक इमेज चूज करेल. ओके, अँड जस्ट आय विल से ओपन इन न्यू टॅब. आणि बघा मी इमेजची ना डायरेक्टली इथे, नॉट दिस वन, सो आय विल से ओपन इमेज विथ न्यू टॅब. तर ॲक्च्युली मी ती इमेज इथे कॉपी करेल. ओके, जस्ट आय विल यूज दॅट वन. लेट्स टॅप दिस इमेज. Just give me a minute. Yeah, so let me just close this advertisement first. So now I will make a right click.
okay, and let's see the path of this image. तर इथून मला ते ॲक्च्युली इमेजची पाथ हवी आहे. तर येस, बघा ही इमेज इथे अपलोड केलेली. तर मी इथे टॅब ओपन करेल, ओपन इन न्यू टॅब. ओके, तर तो रिडायरेक्टच करतो आहे. ओके, नो प्रॉब्लेम. या इमेजला आपण सेव्ह करूया. सो जस्ट आय विल से दॅट आय जस्ट नीड टू ओपन दिस इमेज ओव्हर हियर. चला एक दुसरी इमेज घेऊया. ओके, लेट्स इग्नोर दिस इमेज. ओके, ही एक इमेज चांगली आहे, नो प्रॉब्लेम. लेट्स से टॅब. हां, येस, आपल्याला सोर्स भेटला आहे. ओके, सो आता मी सिम्पल काय करेल, इथे या बॉक्समध्ये, सो मी ते तुम्हाला की इमेज टॅग हवा आहे, यामध्ये मी हा सोर्स पेस्ट करेल. ओके, सो बेसिकली यू कॅन सी की तो बॉक्स इथे रन होता आहे. आता तो खूपच मोठा बॉक्स झालेला आहे. ओके, मी सध्या काय करेल, इथे एक सिम्पलसा कोड लिहील. सो मी म्हणेल की लाईक जो बॉक्स आहे त्याच्या आतमधली जी इमेज आहे तिची विड्थ ही 100% करायची आहे आणि हाईट पण 100% करायची आहे. लेट्स सेव्ह इट. ओके, अँड ॲक्च्युली दिस इमेज डझंट सूट्स वेल. दुसरी इमेज घेऊया. होप सो दिस विल वर्क वेल नाव. हां, हा परफेक्ट बॉक्स आहे, तर मी ही इमेज यूज करेन. ओके, ग्रेट. सो सी, आणि जर आपण याचा बॅकग्राऊंड कलर जर रिमूव्ह केला, यू विल सी अ बॉल इज रनिंग. ओके, मी ते 1 सेकंड करतो इथे. सी, एक बॉल रन होताना दिसतोय, म्हणजे एक फिक्स इमेजला आपण एक रोटेशन दिलं. समजतंय का जे मी एक्सप्लेन करतोय ते? येस गाईज? येस सर. चला आता याला अजून थोडंसं मजेशीर करूया. सो मी अजून एक सेक्शन ॲड करेल. ओके, आणि या सेक्शनला अजून एक क्लास ॲड करेल, लाईक से बॉक्स पॅरेंट. ओके, देन आय विल जस्ट से इथे आपण म्हणूया की हा बॉक्सचा पॅरेंट आहे. ओके, आणि यामध्ये पण आपण ॲनिमेशन ॲड करूया. आता बघा मी अजून एक ॲनिमेशन घेणार आहे. सो जसे ॲनिमेशन नेम, आणि मी ते बाउन्स असं यूज करेल. ॲनिमेशनला नेम का दिले मी? बाउन्स. सो परत मी एक ॲनिमेशन क्रिएट करू शकतो. सो आय विल जसे ॲनिमेशन की फ्रेम, ॲनिमेशनचं नेहमी बाउन्स 0% असताना मला बघा आता आपल्याला मूवमेंट करायची. ओके, सो आय विल जसे 0% असताना आय विल जसे ट्रान्सफॉर्म टू, आणि मी म्हणेल ट्रान्सलेट वाय ॲक्सिस 0 पिक्सल. ओके, आणि जेव्हा तो 100% जाईल तेव्हा मला त्याची व्हॅल्यू लाईक आय नीड टू मेक इट व्हॅल्यू लाईक से 500 पिक्सल. ओके, म्हणजे मी काय म्हटलो की हा टॉपला इथे असेल पण इन्क्रीज झाले तर हा खाली गेला पाहिजे. ओके, सो लेट्स सी हाऊ इट वर्क्स. सो इथे मी म्हणेल की जे बाउन्स ॲनिमेशन आहे ना त्याचं ड्युरेशन 1 सेकंड इतकं हवं आहे मला. सी, सेकंड मी म्हणेल की याचं ॲनिमेशनचा इटरेशनचा जो काउंट आहे तो इन्फिनिटी हवा आहे. ओके, आणि मला ते स्लो हवं आहे. सो जसे 3 सेकंड्स. तर बघा तो बॉल फिरतोय आणि खाली येतोय. ओके, इट जस्ट लुक्स परफेक्ट. नेक्स्ट मी काय करेल, या पॅरेंटला असंच आहे बघा, तो पॅरेंट ॲक्च्युली मूव्ह होतो हे लक्षात घ्या. तो बॉल एकाच ठिकाणी सर्क्युलर फिरतोय बट त्याचा पॅरेंट जो आहे ना तो मूव्ह होतोय. ओके, हा पॉईंट लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी असं म्हणेल की याची जी डिरेक्शन आहे ही अल्टरनेटिव्ह हवी. ॲनिमेशन डिरेक्शन अल्टरनेटिव्ह हवी. सो तुम्हाला एक बाउन्सचा इफेक्ट मिळेल. ओके, बट आता तो खूप वेगळ्या प्रकारे बाउन्स इफेक्ट देतो आहे. आपल्याला बाउन्स इफेक्ट थोडा वेगळा द्यायचा आहे. सो मी ते असं म्हणेल
ॲनिमेशन ओके फील ॲनिमेशन टायमिंग फंक्शन. ओके, आता आपल्याला कसा फील द्यायचा आहे की तो वरतून सॉफ्टली येईल आणि बाउन्स झाला पाहिजे. सो इन दॅट केस वी कॅन जस्ट से दॅट इझी इन हा इझी आला पाहिजे, आउट इझी नाही झाला पाहिजे. सो आय जस्ट से इझी इन नावाचा एक आहे. मी जर म्हटलं इझी इन तर कसा होईल, स्टार्ट तो प्रॉपर होईल अँड इट विल मेक अ बाउन्स इफेक्ट. सी. सो आता मला जर याचं रोटेशन अजून वाढवायचं आहे तर मी 0.8 सेकंडमध्ये तो बॉल थोडा फास्ट फिरेल. ओके, याचं आपण थोडंसं कमी करूया 2 सेकंड. सो सी इट्स मेकिंग दॅट बाउन्सिंग इफेक्ट. 0.8 सेकंड करूया. सी, अजून थोडंसं करूया. सो इथे मी म्हणेल की 0.5 सेकंड. तो जो बॉल फिरतोय तर आपण त्याला मॅच करतोय आता करंटली. वाटतंय का तो बाउन्स होतोय बॉल एका सरफेसवर? वाटतंय का सर? येस. राईट. सो तुम्ही जर केअरफुली बघितलं इथे आता आपण कोणतंही मी रन लाईक हे स्टेटलेस आहे, हे कोणत्याही होवर वगैरेवरती रन होत नाही. इट्स ॲक्च्युली रन्स विथ दॅट लॉजिक. ओके, and that is what the concept is all about. Simple and sober. ओके. सो आता मला जर का हा बाउन्स होतोय मग मला याला पुढे पुढे मूव्ह करायचं तर आपण ते पण करू शकतोय. देर इज नो प्रॉब्लेम विथ दॅट. अजून एक पॅरेंट क्रिएट करूया. ओके, आणि या पॅरेंटला मी म्हणेल लाईक अ क्लास बॉक्स पॅरेंट and its parent. Let's copy this. Okay, आणि इथे मी तेच लॉजिक इम्प्लिमेंट करेल. सो आता मी हा कोड कॉपी करेल ॲक्च्युली बिकॉज मी जस्ट बोलेल मूव. सो माझं ॲनिमेशन इथे असेल मूव. जस्ट आय विल कॉपी ऑल ऑफ देम. ओके, राईट ओव्हर हिअर. सो मी म्हणेल की माझं जे ॲनिमेशन आहे मूव ॲनिमेशन आहे. ड्युरेशन तेवढीच ठेवूया आपण. ओके, किंवा स्लोली मूव्ह करूया. सो मी म्हणेल 4नी मूव्ह झाला पाहिजे. ओके, लेट्स सी हाऊ इट वर्क्स. डोंट वरी. डिरेक्शन जे आहे करंटली आपल्या डिरेक्शनचं काही प्रॉब्लेम नाही. ओके, आणि टायमिंग फंक्शन लिनियर हवं आहे. सो तो असा सॉफ्टली मूव्ह होईल. ओके, बट फक्त मला एक असं हवं आहे की इथे आय नीड टू मेक इट ट्रान्सलेट एक्स. सी, इट मेक्स दॅट बाउन्सिंग इफेक्ट. असं वाटतं की तो जो बॉल आहे तो पळतोय. सी. ओके, सो आता मी इथे सिम्पल काय करेल, याला डिरेक्शन अल्टरनेट करेल. सी, इट लुक्स लाईक अ सरफेस. आणि आपण अजून एक गोष्ट करू शकतोय की या पॅरेंटला मी म्हणेल बॉर्डर. ओके, कलर ॲज ब्लॅक. ओके, बॉर्डर विड्थ ॲज 5 पिक्सल आणि बॉर्डर स्टाईल ॲज सॉलिड. तुम्ही इथे ओके, आय एम सो सॉरी. सो वी विल ट्राय टू मेक सम प्रॉपर ओव्हर हिअर. ओके, अ पार्ट. तर इथे न करता मी याचा एक पॅरेंट क्रिएट करेल. ओके, लेट्स मेक दिस एज अ पॅरेंट. सो मी सेक्शन क्रिएट करेल आणि इथे म्हणेल की क्लास ॲज अ बॉर्डर बॉक्स. ओके, आणि हा सेक्शन आपण क्लोज करूया. आणि या पर्टिक्युलर पॅरेंटचा जो क्लास आहे तो आहे बॉर्डर बॉक्स. आणि याच्या आतमध्ये मी हे 3 कलर ॲड करेल. ओके,
बट मला त्याची विड्थ आणि हाईट ही प्रॉपर द्यायची. तर बघा हाईट आपण इथपर्यंत दिलेली. सो मी म्हणेल की बघा एक्स ॲक्सिस म्हणजे आपली विड्थ झाली. सो मी म्हणेल विड्थ ही 500 पिक्सल हवी, कारण एक्सला आपण 500ला मॅक्झिमम मूव्ह करतो आहे. ओके, आणि ज्यावेळेस वाय तो पण 500 पिक्सल हवा आहे. सो मी म्हणेल हाईट ॲज अ 500 पिक्सल. Now you will see the magic. Okay, let's do one thing. I will just say star, margin as 0, padding as 0, box sizing as border box. Okay, so yeah, एक बॉलची साईज पण आपण दिली आहे 100x100, तर ती एक ॲड करावी लागेल आपल्याला 600x600. मावशी असं वाटतं की तो त्या फ्रेममध्येच आहे, वाटतंय ना असं? Yes. राईट, तो त्या फ्रेममध्ये आणि तो त्या भिंतीला असं जस्ट त्या वॉलला तो त्या वॉलला हिट होतोय, असा एक फील येतोय. राईट, सो याला जर मी या बॉक्सला जर का मी म्हटलो की लाईक मार्जिन ॲज 30 पिक्सल सर्व साईडने, तो बॉक्स थोडा मूव्ह होईल. विल सी की तो ॲक्च्युली त्या सरफेसमध्ये दिसतो. सी, आता हे आपण स्वतः डिझाईन केलेलं आहे, इट वॉज नॉट प्री क्रिएटेड. तर हे जे ॲनिमेशन इफेक्ट्स आहेत ना, तुम्ही असे कोणत्याही प्रकारची क्रिएट करू शकताय. यू कॅन क्रिएट अ गेम्स ऑल्सो फ्रॉम दिस, अँड दे आर वास्टली यूज फॉर ॲनिमेशन बिल्ड. सो यू कॅन जस्ट थिंक की एक स्टील इमेज होती आपल्याकडे या फुटबॉलची, ओके, ही वाली, आणि या स्टील इमेजला आपण एका ॲनिमेशनमध्ये कन्वर्ट केलं, विच ॲक्च्युली फील्स लाईव्ह, की हा खरंच त्याच वेमध्ये तो रन होतो आहे. कन्सेप्ट समजला का जे मी इम्प्लिमेंट केलं? तुम्ही एक कन्सेप्ट समजून घ्या, इथे खूप इम्पॉर्टंट आहे. कन्सेप्ट असा आहे की इथे मी प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी फ्रेम बनवलेली. ओके, आणि जेव्हा तुम्ही ही रेकॉर्डिंग बघाल तेव्हा ह्या फ्रेम समजून घ्या की कशा बनवलेल्या आहे. ओके, आणि त्या वेमध्ये एक हा कोड प्रॅक्टिस करून बघा. इज दॅट क्लिअर टू एव्हरीवन? Yes, sir. येस, हे जेवढं दिसायला सोपं वाटतंय, ओके, तेवढंच ते डिफिकल्ट पण आहे. ओके, अँड आय टोटली ॲग्री विथ इट. कारण त्याचं रिझन असं आहे, ॲनिमेशन्सला प्रॅक्टिस खूप लागते. स्टेटलेस ॲनिमेशनला खूप प्रॅक्टिस लागते. स्टेट ॲनिमेशनला सोपं आहे स्टेट ॲनिमेशन, बट स्टेटलेसला खूप प्रॅक्टिस लागते. आता उद्या आपण एक डिझाईन क्रिएट करूया, ज्यामध्ये आपण शॅडोजला एका कलरिंग पार्टमध्ये असं मूव्ह करूया. म्हणजे माऊस जर हो केला ना तर असा कलर आला पाहिजे साईडनं. वी विल सी दॅट ग्लिम्स ऑफ ॲनिमेशन, बट इन टुमॉरोज लेक्चर वी विल सी दॅट पार्ट. ओके, आय होप सो ॲनिमेशनचं लेक्चर समजलं असेल तुम्हाला. येस, Yes, sir. येस, अदर पार्टिसिपेंट्स लेक्चर समजलं आहे? Yes, sir. Okay, great. Okay. So now I will Yes. now I will just go with attendance. Okay, please तुमची attendance द्या. ओके, सो UI UX बॅच. येस, कोमल प्रेझेंट आहे का? येस, कोमल प्रेझेंट आहे का?
Okay, Komal is not present. Yes, Vaishnavi is present. Sakshi present. Ujjwala is present. Sarthak is present. Tanvi, Shruti. Okay. Gayatri is present. Shruti is present. Tanvi is present. So 1, 2, 3. Pranjali is also present. Okay. Yes. Okay, great. So I request that की lectures ला please बुडू नका. Okay. Yes, please lectures बुडवू नका. Okay. It's pretty important. Hope so तुम्हाला माझे लेक्चर समजत आहे. Yes. Yes, sir. हे बघा तुम्ही डिझायनिंगचा पार्ट निवडलेला आहे. हा बॅकएंडच्या कोडिंगपेक्षा थोडासा वेगळा असतो. ओके, त्यामुळे याला प्रॅक्टिसची खूप जरूरत आहे. कोडिंगमध्ये काय होतं, एखादा पॉईंट राहिला तरी चालतो. तुम्ही एक जस्ट विचार करा, थोडं पण माझ्याकडून फक्त बॉक्स 500x500 झाला होता तरी त्याची मॅपिंग प्रॉपर झाली होती. का? कारण त्याच्या आतमधला जो बॉक्स होता तो 100x100 होता आणि आपला जो बॉल होता तो त्याच्या बाहेर जात होता, म्हणून मला 100 ॲड करावे लागले. तर असे एक्सपेरिमेंट तुम्हाला करावे लागतात. आणि डिझायनरचा जो माइंड असतो ना, हा क्रिएटिव्ह हवा आहे, तेव्हा तुम्हाला चांगले चांगले आउटपुट भेटतील. ओके, दॅट इज वॉट माय रिक्वेस्ट इज. सो प्लीज प्रॅक्टिस करा. तुम्हाला काही इश्यू असेल तर मला विचारत चला. मी हा कोड आणि आजची रेकॉर्डिंग अप करतो आहे. कोड तुम्हाला डायरेक्टली LMSमध्ये भेटेल, प्लस मी गिटअपची पण लिंक शेअर करतो आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करा. प्लस दिस रेकॉर्डिंग विल बी अवेलेबल ऑन YouTube अँड इन युअर LMS ऑल्सो. ओके, येस. So on this note, we will stop today's session and thank you so much for joining this meeting. Thanks a lot.